नमस्कार. आज आपण शिकणार आहोत वेल्डिंग आणि एज जॉईंट MS शीटवर जी 2 मिलीमीटर फ्लॅट पोझिशनवर रॉड शिवाय असावी. चला बघूया हे कसं करायचं. या व्हिडिओचे उद्दिष्ट आहेत रेखाचित्रानुसार दिलेल्या आकाराची तयारी करणे. 2. चित्रात दाखवल्याप्रमाणे प्लेटच्या काठाला वाकवणे. 3. कामाला एज जॉईंट म्हणून सेट करून त्याला टँक वेल्ड करणे. 4. उजवीकडील पद्धत वापरून सरळ रेषेत काठ जोडणी वेल्डिंग करणे. आणि 5. पृष्ठभागाच्या एकसमानतेसाठी कोरलेल्या काठाची साफसफाई आणि तपासणी करणे. चला तर सुरुवात करूया. वेल्डिंग मशीन सुरू करण्यापूर्वी सर्व ती आवश्यक खबरदारी घेणे. हेल्मेट किंवा हुड, हेल्मेटच्या आत पोलादी पंजा, रबर सोल वाले बूट, अग्निरोधक कपडे, हातमोजे आणि कानांची काळजी. प्रथम चित्र काळजीपूर्वक पहा आणि त्याच भागाचे तुकडे जो यांना सादर करा. या प्रकरणात आवश्यक असलेल्या अंतिम उत्पादनाची परिमाणं 150 गुण 92 मिलीमीटर आहेत. 2 मिलीमीटर. सादरीकरणादरम्यान धातूचे तुकडे स्टॅम्पिंग करून आणि एकत्र करून तयार केले जातात आणि त्यांचा आकार असतो 45 वेळा 150 वेळा 2 मिलीमीटर. धातूच्या तुकड्यांच्या कडा चांगल्या प्रकारे तीक्ष्ण केल्या जातात. दोन्ही धातूंचे तुकडे अशा प्रकारे वाकवा की वाकलेली किनार पृष्ठभागाच्या 90 अंशाच्या कोनात असेल. वाकलेल्या मेटल प्लेट्सची लांबी प्लेटच्या जाडीच्या दुप्पट नाही याची खात्री करा. उदाहरणार्थ, जर प्लेटची जाडी 2 मिलीमीटर असेल तर वाकलेल्या भागांची लांबी 4 मिलीमीटर असेल. गॅस बॉइलिंग प्लांट मधील गॅसचा दाब 0.15 किलोग्रॅम प्रति सेंटीमीटर स्क्वेअर वर निश्चित केला पाहिजे आणि नोझल 7 वर केले पाहिजे. तटस्थ ज्योत सेट करा. तयार केलेले संयुक्त तुकडे वेल्डिंगच्या शेपटीवर ठेवा आणि दोन्ही टोके उघडी ठेवा. लक्षात घ्या की टेकवेची लांबी आदर्शपणे 6 मिलीमीटर असावी. टँक पूर्णपणे साफ करणे आणि टेकिंग केल्यानंतर त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेणे. त्यांना अग्निविटांच्या वर एका सपाट स्थितीत स्थापित करा. जमा झालेले तुकडे साफ करण्यासाठी वायर ब्रशचा वापर करा. त्यानंतर जॉईंटच्या उजव्या बाजूला शेवटी वेल्डिंग सुरू करा. ब्लो पाईप 60 ते 70 अंशाच्या कोनात असल्याची खात्री करा. वेल्डिंग करताना उजवीकडे तंत्र वापरा. कडा समान अंतरावर आहेत हे तपासा. हे सुनिश्चित करा. एक समान प्रवास, गती आणि ज्योत कायम असेल. प्लेटच्या संपूर्ण पृष्ठभागावर दुमडलेल्या कडा वितळवा. उजव्या टोकाला थांबल्यानंतर
खड्डा भरा आणि वेल्डिंग पूर्ण करा. आग कमी करा आणि पाण्याने नोझल थंड करा. वेल्डेड सांधे स्वच्छ करा आणि एक समान बीट आणि बीट उंची राखा. एक समान वेव्ह, एक समान फ्युजन आणि पूर्ण प्रवेश तपासणी. हेही जाणून घ्या की विहीर सच्छिद्रता, अंडरकट आणि फ्युजन नसणे यासारख्या दोषांपासून मुक्त आहे का? वेल्डेड सांधे स्वच्छ करा आणि बीटची एकसमान रुंदी आणि उंची पहा. एक समान तरंग, एक समान संलयन आणि पूर्ण प्रवेश तपासा. तसेच हेही निरीक्षण करा की विहीर सच्छिद्रता, अंडरकट्स आणि फ्युजन नसणे यापासून मुक्त आहे का? चला लवकरच निरोप घेऊ. आवश्यक ती खबरदारी घ्या. दोन्ही मेटल प्लेट्स वेल्डिंग टेबलवर खिळ्यांच्या माध्यमाने जोडा. त्यानंतर आम्ही वेल्डिंग मशीनच्या मदतीने डावीकडील तंत्र जतन करू आणि याची काळजी घेऊ की नोझल 60 ते 70 अंशाच्या कोनात तयार आहे. एकदा वेल्डिंग पूर्ण झाल्यानंतर वेल्डमध्ये कोणत्याही प्रकारचा दोष नाही हे तपासा. आम्ही पाहिलं की 1 किंवा 2 मिलीमीटर जाडीच्या शीटवर कोणत्याही फिलर रॉड शिवाय गॅस वेल्ड केला आणि काठ जोडायला शिकलो. धातूला 90 अंशाच्या कोनात वाकवा. दोन्ही टोकांना घट्ट बांधा आणि डाव्या कोन तंत्राच्या मदतीने 60 ते 70 अंशाचा कोन करून वेल्ड करा. एक समान संपूर्ण वेल्डमध्ये एक समान संलयन सुनिश्चित करा आणि दोष तपासा. मला आशा आहे तुम्हाला व्हिडिओ मधलं सगळं कळलं असेल. लवकरच भेटूया पुढच्या मनोरंजक आणि रोमांचक व्हिडिओमध्ये. नमस्कार.